नमस्कार मंडळी, महाराष्ट्र मराठी न्यूजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। महाराष्ट्र मराठी न्यूजच्या वतीनं तासगाव तालुक्यातल्या तासगाव नगर परिषदेच्या या निवडणुकीच्या अनुषंगानं विश्लेषण करण्यासाठी आज आपण इथं आपल्या स्टुडिओमध्ये दैनिक पुढारीचे पत्रकार विठ्ठल चव्हाण साहेब आलेले आहेत। त्यांचं आपण सर्वप्रथम स्वागत करूया। नमस्कार। विठ्ठल चव्हाण साहेब यांची ओळख म्हणायचं झालं तर गेल्या 3-4 दशकापासून ते या परिसरामध्ये पत्रकारिता करतायत। अगदी राजकारणातल्या समाजकारणातल्या 3 पिढ्याचे ते साक्षीदार आहेत। इतका प्रदीर्घ अनुभव त्यांना या पत्रकारितेचा आहे। दैनिक पुढारीसारख्या मोठ्या मातबर दैनिकामध्ये ते काम करतायत। विविध सामाजिक राजकीय सगळे विषय त्यांनी आतापर्यंत हाताळले आहेत। एक जाणकार व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांना या विषयावरती चर्चा करण्यासाठी आज बोलवलेलं आहे। तासगाव नगरपालिकेच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नगरपालिकेचा पूर्व इतिहास आणि तासगाव तालुका त्याचबरोबर तासगाव कोठेमंकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये या तासगाव नगरपालिकेच्या सत्ताकारणाचं राजकारणाचा नेमका काय परिणाम होता, काय इफेक्ट होता आणि या सत्ता केंद्राबद्दलची सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपण विठ्ठल चव्हाण साहेबांना इथं निमंत्रित केलं आहे। तर मी विषयाला सुरुवात करण्याअगोदरच चव्हाण साहेब, मी असं म्हणतोय की या नगरपालिकेच्या इतिहासाबद्दल आपल्याला थोडंसं जाणून घ्यायचं म्हटलं तर ही नगरपालिका केव्हापासूनची आहे आणि केव्हापासून या नगरपालिकेत सत्ताकारण किंवा राजकारण चालत आलेलं आहे? पालिका ही ब्रिटिशकालीन आहे। बरोबर। त्यावेळीपासून नगरपालिका झाली, पुन्हा नगर परिषद झाली, आत्ता ते नगर परिषद म्हणून चालू आहे। नगरपालिकेचा कारभार करताना उत्पन्न आणि खर्च याचा मेळ बसतच नव्हता। कारण उत्पन्न कमी असायचं आणि खर्च शहराच्या मानानं विकासाच्या मानानं कमी असायचं। त्यामुळं बऱ्याचशाच विकास व्हायला कारणीभूत ते कारणच आहे। आणि तासगावातल्या कुठल्याही पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी शहरातल्या विकासाकडे फारसं लक्ष दिलं नाही। त्यांचं लक्ष ग्रामीण भागात असायचं, कारण शहराला फारसं चांगलं नेतृत्व म्हणण्यापेक्षा नेतृत्वाचा अभावच होता। बरोबर। अगदी काही अपवाद सोडले तर। आणि त्यांची ग्रामीण भागातल्या जे काही राजकीय नेते असेल त्यांच्याशी सूत जुळायचं। बरोबर। त्यामुळं वरून जो निधी येतो, शासनाकडून निधी येतो, तो निधी फार कमी यायचा। त्यामुळं विकास कामाला बऱ्याच मर्यादा होत्या। अगदी शहरातले काय रस्ते असतील, पूर्वी हा रस्ता नव्हताच, कुठला बसस्टँड ते सिद्धेश्वर चौक, बरोबर, रस्ताच नव्हता। गणपती मंदिर ते पोस्ट ते सिद्धेश्वर मंदिर असा सगळा प्रवास असायचा। अगदी दुचाकीसुद्धा जात नव्हतं। DM पाटील त्यावेळी शहराला नेतृत्व लाभलं। DM पाटीलनी मोठ्या धाडसानं हा मुख्य रस्ता त्यांनी त्यांची ताकद वापरून करून घेतला। त्यावेळीपासून हा जरा शहरातल्या वाहतुकीचा प्रश्न सुधारला। पण आज जी परिस्थिती बघितली शहराची, तर तालुक्याला वेटीला धरण्याचं कारभार नगरपालिकेतनं सुरू आहे। साहेब, आम्हाला एक जाणून घ्यावं असं वाटतं की ही जी नगरपालिका आहे हे जे सत्ता केंद्र म्हणून तालुक्याचं मुख्य केंद्र मानलं जातं, इथला जो इतिहासातला थोडासा भाग इतिहास तुम्ही पाहिलेला आहे। बऱ्याच निवडणुकाचे तुम्ही साक्षीदार आहात। त्याच्यामध्ये मग शेतकरी कामगार पक्ष असेल, जनता दल असेल, काँग्रेस असेल किंवा आत्ताच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजप, हा असा नगरपालिकेचा प्रवास झाला। त्याच्यामध्ये ह्या सगळ्या पक्षांचं नेमकं कसं राजकीय अस्तित्व असायचं? त्याच्यामध्ये मला वाटतं जनता दल पण होता आणि समाजवादी पक्ष होता, जनता दल बी होता, शेतकरी कामगार पक्ष बऱ्यापैकी होता। पण पूर्वीपासून हे शहर तासगाव काँग्रेसला त्यांनी झुकतं माप दिलं। बरोबर। म्हणजे मला एक जाणून घ्यायचं की इथं शेतकरी कामगार पक्षाचा प्रभाव नेमका कसा असायचा? शेतकरी कामगार पक्षाच्या विषयाबद्दल सांगायचं झालं तर पूर्वीपासून या परिसरात तासगाव, बांबोडे, कवठेकण ह्या परिसरात शेकापचा बऱ्यापैकी असा प्रभाव होता। त्यामुळे शहरात सुद्धा त्याचे परिणाम दिसून यायचे। आणि शहरात तासगाव जे शेकापला म्हणणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी होती। आज अखेर जर आपण नगरपालिकेच्या बाबतीमध्ये म्हणा किंवा शहराच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा झाला तर नेमकी कोणकोणती नेतृत्व या शहरानं तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये दिली?
आता तसं गेलं तर वि स पागे साहेब आहेत, बरं. गणपतराव कोळी साहेब आहेत. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते त्यांनी ते काँग्रेसचा त्यांच्यावर पगडा असल्यामुळं बरं. त्यांनी तासगावच्या विकासासाठी प्रयत्न केले, बरं. पण ह्यांच्या प्रयत्नावर मर्यादा येत होते आणि शेकापचं थोडंसं प्रेशर असायचं इथे. एक अंकुश ठेवला अंकुश होता शेकापचा. कारण शेकापकडे कसं आहे, धाडसानं बोलणारे, धाडसानं रस्त्यावर उतरणारी चळवळीतले कार्यकर्ते होते. त्याच्यामध्ये आपल्याला कोणाचं नामोल्लेख करावा लागेल? आता डेम बापू हे शेकापचा पिंड, शिवाजीरावबाई शिंदे, अलीकडच्या काळात शंकरराव थोरबोले या मंडळींचा असायचा. समाजवादीचा काय इथं होता का प्रभाव? समाजवादीचं काम इथं प्रामुख्याने वि स पागे म्हणून डॉक्टर होते, वि स महाजन, वि स महाजन, डॉक्टर वि स महाजन हे प्रभावानं काम करायचे. ते मधल्या काळामध्ये बऱ्याच वेळेला असं म्हणलं जातं की डी एम बापू पाटील हे जे नेतृत्व होतं त्यांच्या नेतृत्वाची दखल संपूर्ण जिल्ह्यामध्ये घेतली जायची. असे काही किस्से आहेत का की बाबा त्यांनी वेगळं पण असं काही केलं त्यांच्या नेतृत्वातून? बऱ्याच वेळेला म्हणलं जातं की ते काही एक प्रत्येक दिवसाला एक मोर्चा काढायचा. असा तो काळ काय होता नेमका? तो 72 सालचा काळ होता, दुष्काळ होता. ग्रामीण भागात अन्नधान्याची टंचाई होती आणि लोकांना ते वेळेत मिळायचं नाही. लोक मग ते सुकडी खाऊन, जे शासन सुकडी वाटत होतं, जे कामावर मजूर आहेत त्यांना, त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह व्हायचा. पण ते वेळेत धान्य मिळावं, वेळेत रॉकेल मिळावं, वेळेत शासनाच्या सवलती मिळाव्या, यासाठी डी एम बापू दररोज मोर्चा काढायचे. त्यांनी कधी सुट्टी बघितली नाही, हे काय बघितलं नाही, पण ते दररोज तहसीलदार कार्यालयावर त्यांचा मोर्चा असतो. अगदी शनिवार रविवार असला तरी सुद्धा त्यांचा मोर्चा असतो. म्हणजे एक उल्लेखनीय काम त्यांनी त्या आणि सातत्यानं राजकारण समाजकारण त्यांनी हलतं ठेवलं आणि त्यांचा जो हा धाडसी प्रयोग बघून शहर त्यांच्याकडे आदरानं बघत होतं, त्यांना सन्मान होता असं. हां, मला वाटतं साहेब तो जो काळ होता तो माझ्या माहितीप्रमाणे आमदार दिनकरबा पाटील किंवा बाबासाहेब पाटील यांचा काळ होता. त्या काळात दिनकराबांच्या राजकारणामध्ये सुद्धा शहरामध्ये त्यांचं जे नेतृत्व होतं ते उल्लेखनीय होतं, त्याची दखल घेतली जायची. म्हणजे एकूणच या सगळ्या मंडळीचा जरी एकूण राजकारणावरती प्रभाव असला तरी शहराच्या राजकारणामध्ये यांचा काय हस्तक्षेप असायचा का त्यावेळेला? नाही, ग्रामीण भागातले जे मग आत्तापर्यंत जेवढे काय आमदार निवडून आले, बरं, त्यातले बहुतांशी म्हणण्यापेक्षा सगळेच ग्रामीण भागातले आमदार आहेत. शहरातला आमदार पदापर्यंत पोहोचायचा प्रयत्न कोणी केला नाही. एकदा डी एम बापूंनी बंडखोरी केली आराराबांच्या विरोधात, पण ते काय विजयापर्यंत पोचू शकले नाही. कारण अपक्ष असल्यामुळं त्यांच्यावर मर्यादा आल्या आणि ते काय यशस्वी झाले नाही. त्यामुळं पूर्वीपासून शहरावर ग्रामीण नेतृत्वाचाच प्रभाव आहे आणि काय मग ते कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असेल, पैपावण्यांच्या माध्यमातून असेल, पण शहरानं आमदार पदापर्यंत जाईल असं नेतृत्व निर्माण केलं नाही. मला असं एक वाटतं की जी ही मंडळी ग्रामीण भागातली होती त्यांचा शहराच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप किती असायचा त्या काळामध्ये? तसा विचार केला तर हस्तक्षेप जरी असला तरी असा एक म्हणजे शहरात होतं की तरुण पिढी अलिखित नियम अलिखित म्हणजे त्यांनी कधी ते फारसा हस्तक्षेप करायचं नाही की ह्यांना तिकीट द्या, ह्यांना उमेदवारी द्या, ह्यांना हे करा, असं कधी फारसं काढायचं नाही. हे अलीकडच्या 10-20 वर्षाच्या काळात तो बदल झाला. म्हणजे एकूणच की शहराच्या राजकारणामध्ये कोण फारसा हस्तक्षेप करत नाही, स्वातंत्र्य म्हणजे इथली जी कार्यकर्त्यांची फळी होती ते स्वतः ते नगरपालिकेचा कारभार सक्षमपणे चालवतो. त्याच्यामध्ये फारसा नेतृत्वाचे ढवळाढवळ पण आत्ताच्या काळात ते आपल्याला दिसत फार म्हणजे आत्ताच्या होतंय कसं, जर तासगावचा जो काय मतदारांचा कौल आहे त्याच्यावरच ग्रामीण भागावर परिणाम होतो. ओके, म्हणजे एकूणच तालुक्याचं किंवा मतदारसंघाचं ज्यावेळेला आपण राजकारणाचा विचार करू तर त्या नगरपालिकेच्या सत्ताकारणाभोवतीच तालुक्याचा सत्ताकारणाचा विषय निघतो किंवा त्याचा प्रभाव बऱ्यापैकी. आता कसं झालंय, ग्रामीण भागातली काही कुटुंब मग ते व्यवसायानिमित्त तासगावात आले असतील, नोकरीनिमित्त आले असतील, ती स्थायिक झाली. बरोबर. आणि हळूहळू त्यांचा पगडा मूळ तासगावकरांच्यावर वाढत गेला.
शहराच्या नेतृत्वाच्या बाबतीमध्ये आपण कोणकोणत्या व्यक्तींचा उल्लेख कराल की ज्यांनी शहराच्या एकूणच विकासामध्ये योगदान दिलं? आता DM बापू सारखे नेतृत्व होतं, त्यांनी शहरासाठी हे केलं. जरी शेकापचे विश्वासराव शिंदे असतील तरी ते शहराच्या विकासासाठी हे असायचे. अगदी कुठंच राजकारणात फारसं त्यांना यश न येणारे डॉक्टर वि. स. पागे हे कायम लढत राहायचे नगरपालिकेच्या कारभाराविरोधात. डॉक्टर वि. स. महाजन, बाई गणपतराव कोळी, गणपतराव कोळे यांनी काय फारसं ते काय हे करायचे नाहीत शहराच्या राजकारणात. पण एक त्यांना मानणारा वर्ग शहरात होता, जो स्वातंत्र्यपूर्व काळात किंवा स्वातंत्र्य काळात जे चळवळीतले त्यावेळच्या स्वातंत्र्य चळवळीतले जो एक ग्रुप होता तो त्यांच्याशी निगडीत होता. आणि नाही म्हटलं तर तो बऱ्यापैकी शहरात होता. अलीकडच्या काळामध्ये उल्लेख घ्यायचा म्हटलं तर गुलाबराव काका असतील, त्यानंतर महादेवराव हिंगमिरे असतील, या मंडळींनी सुद्धा शहराच्या कारभारात त्यांचं लक्ष असायचं. आता आपण असं म्हणतो की तालुक्याचं मुख्य उत्पादन किंवा तालुक्याचं अर्थकारण द्राक्ष आणि बेदाणा याच्या भोवती पुरते. म्हणजे द्राक्ष आणि बेदाण्याचं जसं अर्थकारण आहे तसंच तालुक्याच्या एकूण राजकारणामध्ये किंवा सत्ताकारणामध्ये शहराचाही वाटा तितकाच झालेला आहे. आपण थोडंसं अजून एक विचार केला की याच तालुक्यामध्ये जे आमदार म्हणून निवडून आले स्वर्गीय R.R. पाटील, आमदार, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री पदापर्यंत त्यांचा राजकीय प्रवास झाला. पण त्यांच्या राजकीय प्रवासाबरोबरच मतदारसंघाच्याही विकासाबरोबर शहराचा विकास अपेक्षित असा झाला का? नाही, अजून तर तसं काय दिसतच नाही. बरं, फार असा त्या पद्धतीनं किंवा आजच्या अलीकडच्या 10 वर्षाच्या काळात जो काही निधी आला तासगाव शहरात त्याची फारशी कुठं हे दिसतच नाही. शहरातील रस्ते बघा, अरुंद रस्ते, दररोज होणारी वाहतूक कोंडी, ह्याला हे कारणीभूतच आहेत ना राजकीय नेतृत्व. नक्कीच. म्हणजे आपल्याला असं म्हणायचं ज्या पद्धतीने त्यांचा राजकीय प्रवास, राजकीय उंची त्यांनी गाठली त्या प्रमाणात इतर शहरांच्या तुलनेत तासगाव शहराकडे त्यांना फारसं नाही. हे जरी आपण म्हटलो, ही जर बाजू खरी असली तर तासगावबाबत तर ते पूर्णपणे सत्यच आहे. बरं. आता हा झाला R.R. बाबतीतला प्रवास. याच्यामध्ये अधिक उल्लेख करावा लागला तो म्हणजे माजी खासदार संजय काका पाटील यांचा, ज्यांचा सांगलीतून प्रवास तासगावमध्ये आला. मला वाटतं विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी आला आणि त्यांचं सत्ता केंद्र किंवा राजकीय केंद्र हे तासगाव नगरपालिका. तो काळ नेमका कसा होता? त्यांच्या काळात ज्या सुरुवातीचा जो काळ होता संजय काकांचा, त्यावेळी निधीची टंचाईच होती, प्रचंड टंचाई असायची. काय अडचणी असतील, काय असतील, अगदी मुंबई जर जाऊन बसले निधीसाठी तर त्यांचा विरोधी गट सत्तेत सक्षम असल्यामुळे नाही सत्तेत असायचं तिथं. त्यामुळं तासगाव शहराला निधी मिळण्यात अडचणी असाही तो काळ होता. बरं. आता मधल्या काळामध्ये असं आपण प्रवास बघितला, शेकाप, समाजवादी पार्टी, त्यानंतर काँग्रेस असेल, काँग्रेसचा बालेकिल्लाच ठरला होता. आता काळांतरानं बदल होत गेला, राष्ट्रवादी काँग्रेस आली आणि माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे संजय काका पाटील यांच्या सत्तेमध्ये पहिल्यांदाच मला वाटतं आपण तासगाव शहरामध्ये कमळ फुललेलं बघितलं. म्हणजे भाजपचा पहिल्यांदा सत्ता आली. तो त्यांचा जो काळ होता त्या काळात सुद्धा मला वाटतं बऱ्यापैकी आता संपूर्ण शहरामध्ये डिजिटल लावले होते, कोट्यावधीचा निधी वगैरे आणला असं. म्हणजे एकूणच विकास निधी आणि झालेली विकास कामं यांच्याबद्दल आपल्याला काय मत मांडावं? नाही, विकास निधी ज्या प्रमाणात आणला गेला त्या पद्धतीनं शहरात कुठं ते उघडपणे असं उठावदार काम दिसत असतं. त्याच्यामध्ये आपल्याला उल्लेख करावा लागेल नगरपालिकेची इमारत असेल किंवा ते कस्तुरबा हॉस्पिटलची इमारत असेल किंवा हे व्यापारी संकुल शिवाजी महाराज व्यापारी संकुल असेल, हे जे काही 2-3 इमारती सोडल्या आणि त्या पद्धतीनं बाकी कुठं विकासाचं दिसतच नाही. जो पैसा त्यांनी खर्च केला अनावश्यक ठिकाणीच खर्च झाला. त्याच्यातून आपल्याला इफेक्टिव्ह किंवा परिणामकारक म्हणा किंवा लोकांच्या सोयीचं असं काही दिसून येत नाही शहराच्या दृष्टीने. मग नाही म्हटलं तरी भौगोलिकदृष्ट्या आपण जर विचार केला तर जिल्ह्याचा केंद्रबिंदू तालुका आहे आणि तालुक्याचा केंद्रबिंदू हा शहर आहे. असं असताना शहरामध्ये त्या प्रमाणात जेवढं पॉप्युलेशन आहे किंवा लोकसंख्या आहे त्या प्रमाणात आपल्याला विकास कामं निश्चित दिसत नाहीत. काही वेळा त्याचा परिणाम असा पण आहे की विस्तारलं गेलं शहर. बरं. याचा जो उपनगर निर्माण झाले म्हणजे
उदाहरणार्थ इकडं आपण वासुंबे हद्दीत गेलो, इकडे गेलो तर कोटेवाडीच्या हद्दीत गेलो, इकडे गेलो तर पुंदीकडे गेलो, इकडे गेलो तर साधारणपणे बिलोडी रस्त्याकडे, म्हणजे चारी बाजूनं जी शहर विस्तारलं तिथली गरजा लक्षात घेता निधीची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. बरं, विषय तसे भरपूर आहेत. बऱ्याच विषयाच्या अनुषंगानं आपण निश्चित बोलणार आहोत. ह्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये हे विषय येतीलच, पण एकूणच इथलं राजकारण किंवा सत्ताकारण आपण नेहमीच म्हणतोय की जे विकासाच्या मुद्द्यावरती झालं की का व्यक्ती केंद्रित झालं. इथलं राजकारण पूर्वीपासून जे म्हणजे ज्यावेळी तालुक्यामध्ये दिनकर आबा गट आणि आर आर पाटील गट 2 गट निर्माण झाले त्यावेळीपासून विकास हा मुद्दा बाजूला राहिला आणि सगळी जनतासुद्धा ह्या 2 गटात विभागली गेली. म्हणजे इतकं राजकारणाचा प्रभाव आहे याच्यामध्ये दिसून येतोय. निश्चितच विषय तसे भरपूर आहेत, बऱ्याच विषयावरती आपल्याला चर्चा करायची आहेत, पण या एकूणच राजकारणामध्ये किंवा एकूणच तालुक्याच्या मतदारसंघाच्या विकासामध्ये त्याचबरोबर राजकीय सत्ताकारणामध्ये नगरपालिकेचा नेमका काय सहभाग राहील हा विठ्ठल चव्हाण साहेब यांच्याकडून आपल्याला समजला. इतिहासातले बरेच मुद्दे त्यांनी या निमित्ताने आपल्यासमोर मांडले. धन्यवाद चव्हाण साहेब, आपण आलात आणि आम्हाला सगळ्यांनी या संदर्भात मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा. महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा.